बोला 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 भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद जिंदाबाद बोलो जिंदाबाद एबीवीपी जिंदाबाद जिंदाबाद बोलो जिंदाबाद एबीवीपी जिंदाबाद छात्र शक्ती राष्ट्र शक्ति राष्ट्र शक्ती छात्र शक्ति भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम हेलो एवरीबॉडी, ओम साई राम। मेरा नाम है यशस्वी सचिन बानी एंड वेलकम टू संडे टॉक्स। तो संगठन क्या होता है? अगर हम किसी सत्कार्य के लिए मिलकर एक मन से काम करें और इसमें अगर नौजवान कार्यकर्ता भी हो तो इसकी बात ही अलग है। तो ऐसे ही कुछ नौजवानों ने एक सपना देखा कि उच्च शिक्षण के लिए शिरडी के विद्यार्थी शिरडी के बाहर न जाए और शिरडी में ही पढ़े, और इसलिए उन्होंने एक संगठन खोला, मतलब तैयार किया। तो ये इस संगठन में माननीय श्री हमारे प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी, प्रकाश जावड़ेकर जी और ऐसे कई महान व्यक्तियों का मार्गदर्शन है जिससे ये संगठन चलता है। तो आज हम इसी संगठन से मिलने वाले हैं जिसका नाम है अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP। तो चलिए आज की बातचीत इनके साथ। तो सबसे पहले आप हमें आपके नाम बताएं। मन से काम करें और इसमें नमस्कार, मी चेतन मधुकर कोते, मूळचा राहणार शिर्डीचा। मी माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्स पर्यंत पूर्ण केलंय। कोपरगाव या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालंय। आता मी सध्या माझा स्वतःचा व्यवसाय करतोय। नमस्कार, मी भाविन जयंत जोशी, मूळचा शिर्डीचाच राहणार आहे। सध्या मी शिर्डीमध्ये काम करतो। नमस्कार, माझं नाव मयूर ज्ञानेश्वर चोळके, मी राहणार मूळचा शिर्डीचाच आहे। माझं अध्यापन शास्त्र विभागात मी पदवीधर आहे आणि आता साईबाबा संस्थांमध्ये नामांकित कंपनी BVG मार्फत मी मॅनेजर म्हणून काम करत आहे। नमस्कार, माझं नाव साक्षी बनसाळी, मी SY BCom मध्ये शिकत आहे। आता मूळची राहणारी शिर्डीचीच आहे। नमस्कार, मी बनकर वैष्णवी संजय, मूळची राहण्याची शिर्डीचीच। मी संजीवनी ज्युनियर कॉलेजमध्ये सेकंड इयर BBIB मध्ये शिक्षण घेत आहे। नमस्कार, माझं नाव कोमल संग्राम सिंग राजपूत, राहणार मोजी सिटीचे श्री साईबाबा सिनियर कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचं शिक्षण घेते व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडते। नमस्कार, माझं नाव नरेश कुमार नारायण सोनोने, मी राहणार शिर्डीचाच। सध्या मी डिप्लोमा लास्ट इयरला संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ कोपरगावमध्ये शिक्षण घेत आहे आणि सध्या ABVPची माझ्याकडे मी शिर्डी शहर मंत्र्याची जबाबदारी पार पाडतोय। नमस्कार, मी अक्षय महाजन, मी मूळचा शिर्डीचा आहे। माझं शिक्षण BCom पर्यंत झालेलं आहे आणि सध्या मी पुण्यामध्ये आयकॉन सेंटर म्हणून कंपनी या ठिकाणी कार्यरत आहे आणि परिषदेचा पूर्व कार्यकर्ता। नमस्कार, मी धनश्री प्रकाश सिंग राजपूत, राहणार शिर्डी, मी BSc DLT करते। तर तुम्ही सर्वात पहिली मला सांगा, तुम्हाला का बरं वाटलं तुम्हाला या संगठनमध्ये यायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं ठरलं तर मैं यशस्वी जी आप जो इंटरव्यू ले रहे उसके लिए मैं पहला धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि बहुत कम जगहों पे बहुत ही कम जगहों पे ऐसी चीज़ देखने को मिलती है जहाँ पे हर कोई परिश्रम करता है लेकिन उसकी जो क्या बोलते हैं नोट डाउन कम जगहों पे मिलती है। और आज हमें बहुत खुशी है कि आप हमारे से वार्तालाप करने के लिए यहाँ पे उपस्थित है। शिरडी एक ऐसी जगह है जहाँ पे भारत भर से या भारतवर्ष से यहाँ पे लोग आते हैं और पूरे दुनिया भर से यहाँ पर साईं भक्त आते हैं। लेकिन शिरडी इतनी बड़ी इंटरनेशनल प्लेस होके भी यहाँ पर शिक्षण की सुविधा है बहुत कम
यानी कि ये पिछले तकरीबन 2.5-3 साल पीछे अगर हम जाए तो यहाँ पे सीनियर कॉलेज भी नहीं था, जो कि शिरडी के विद्यार्थियों को बड़ी ज़रूरत इसकी थी। लेकिन उसकी ज़रूरत हर किसी को थी, लेकिन कौन बोलेगा, ये चीज़ हर एक के दिमाग में थी, लेकिन इसके लिए कोई तो भी लीडर होना चाहिए। और जब हम विद्यार्थी दशा में यहाँ से ट्रैवल करने लगे, शिरडी से कोपरगांव, लोनी, पूना, बहुत जगहों पर बच्चे यहाँ से जाने लगे, तो उसके बारे में चिंतन होने लगा और बहुत सारी समस्याओं का हमें सामना करना पड़ता था। जैसे कि कॉलेज जाते वक्त हमें पासेस मिलते थे, जो कि गवर्नमेंट पासेस थे, उसे गवर्नमेंट जो बसेस है हमारी महाराष्ट्र शासन की जो बसेस है वो लेते नहीं थे। और वहाँ से हमारा उगम हुआ कि हम ये जो पहला प्रॉब्लम है हमारा वो सॉल्व करें और उसके बाद में हम शिरडी में सीनियर कॉलेज ही क्यों ना हो इस बारे में सोचे, और वो कॉलेज जो है वो साई संस्थान की ओर से क्यों ना हो। ये बात हमारे सबके दिमाग में है। हमने एक पूरा ग्रुप बनाया, लेकिन हमें एक ऐसा संगठन की जरूरत पड़ी जो कि हमें ऊपर से डायरेक्ट करे, इंस्ट्रक्ट करे, और ऊपर से जब भी हम एबीवीपी के बारे में बोलते हैं तो हमें प्राउडली फील होता है कि ये ऐसा संगठन है जो देशभक्ति और देश सेवा के लिए विख्यात है। जैसे कि बहुत सारे लोग बोलते हैं कि इसको पॉलिटिकली भी लेते हैं, लेकिन हमने जो जाना है, हमने जो समझा है, हमने जो पढ़ा है, हमने जो संस्कार लिए हैं, उससे हमें यही पता चलता है कि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थियों की संगठन है, विद्यार्थियों के लिए काम करने वाली संगठन है और विद्यार्थियों के माध्यम से देश सेवा का बीज उनमें बोने वाली संगठन है। तो इस वजह से हम एकत्रित हुए और वहां से इस संगठन की शुरुआत बड़े पैमाने से हमने शुरू की। आप हमें बताएं। विद्यार्थी परिषद की जो संगठन हुई थी उसका एक ही मोटिव था कि शिरडी में सीनियर कॉलेज की कोई सुविधा नहीं थी, ना ही कहीं भी स्टडी के लिए अभी हमें बाहर जाना पड़ता था। एक 2.5-3 साल पहले सिर्फ जूनियर कॉलेज था और यहाँ पे कोई ऐसी इंस्टीट्यूट भी नहीं थी कि जो सीनियर कॉलेज को निर्माण कर सके। साईं बाबा संस्थान थी जो फाइनेंशियली उतनी स्ट्रांग थी कि जो उस सीनियर कॉलेज या कॉलेज की सुविधाएं दे सके। इसलिए एबीवीपी के मार्ग से हमने साईं बाबा संस्थान से ये आशा रखी थी कि वो सीनियर कॉलेज का निर्माण करे और अभी रिसेंटली सीनियर कॉलेज शिरडी में शुरू हुआ है। धन्यवाद। तो जैसे मैंने आपके बारे में सुना मुझे यह पता चला कि हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी, ऐसे बहुत से महान पुरुषों, ऐसे व्यक्तियों से आपकी संगठन ये जुड़ी हुए है, तो निश्चित ये एक बहुत बड़ी और इसमें आपने बहुत ऐसे समाज कार्य किए होंगे। तो इसके बारे में आपने कौन से समाज कार्य किए हैं आज तक, ये हमें बताएं। जैसे कि मैं एक प्रतिनिधि के तौर पे बोल रहा हूँ। जैसे कि एबीवीपी शिरडी में जैसे ही शुरू हुई, पहले तो हमने बस के प्रॉब्लम सॉल्व किए। उसके बाद में जैसे कि हमारे बहन ने अभी बताया कि शिरडी में सबसे बड़ा जो इशू था वो जो सीनियर कॉलेज था। आज सीनियर कॉलेज एबीवीपी के वजह से खड़ा है, ये प्राउडली हम कह सकते हैं। उसके लिए बड़ा संघर्ष हुआ और उस संघर्ष के बारे में आपको हम बताएंगे। बारी बारी से आप भी सवाल करेंगे और हम भी उसका जवाब देंगे, क्योंकि इस बारे में हमें बहुत गर्व है। बहुत संघर्ष किया है और स्वामी विवेकानंद कहते थे कि जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी। तो हमारी बहुत ही बड़ी जीत इस कॉलेज की वजह से हुई है। और बहुत सारे उपक्रम जो हम करते आए हैं, जैसे कि जो गरीब बच्चे हैं उनके लिए बुक्स जमा करवाना, क्यों, ताकि उनका भी शिक्षण चलता रहे, उनकी फीस भरना, या फिर नगर जिला, हमारा जो नगर जिला है वो ग्रामीण तौर पे जाना जाता है, यहाँ पे विलेज ज़्यादा है, तो वहाँ से जो बच्चे आते हैं उनके लिए स्टेज इतना उपलब्ध नहीं हो पाता, और वो स्टेज उपलब्ध कराने की जिम्मेदारी एबीवीपी ने ली है। हर साल कोई ना कोई उपक्रम करके हम उनके लिए स्टेज उपलब्ध कराते हैं। और इसके अलावा भी बहुत सारे प्रोग्राम हमारे चलते हैं, ऊपर केंद्रीय तौर पे भी चलते हैं, स्थानिक तौर पे भी चलते हैं। जैसे कि रिसेंटली अभी हमारा जो आंदोलन हुआ उसके बारे में आप पूछेंगे तो हमें बड़ा आनंद होगा, और आपके लिस्ट में शायद ये क्वेश्चन होगा, तो हम उसके बारे में सविस्तर आपको बताएंगे। तो आप बताएं।
आपने आज तक कौन कौन से समाज कार्य किए हैं इस संगठना के माध्यम से? खरं तर मी 4 वर्षापूर्वी विद्यार्थी परिषदेमध्ये जॉईन झालो होतो. 4 वर्षापूर्वी विद्यार्थी परिषद जेव्हा शिर्डीमध्ये आली त्यावेळेस खरं तर विद्यार्थ्यांच्या समस्या जास्त लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हतात. 4 वर्षापूर्वी शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज नव्हतं. त्यावेळेस विद्यार्थ्यांना शिर्डीवरून कोपरगावला बसने ट्रॅव्हल करावं लागत होतं. तर त्या दरम्यान विषय असा व्हायचा की काही विद्यार्थी के सोमय्या कॉलेजमध्ये असायचे की ज्यांना तिथं बसचा जो थांबा आहे त्या ठिकाणी बस थांबत नव्हती. तर मग हा एक इश्यू होता. विद्यार्थ्यांना बस स्टँडवरून तिथून पायी जावं लागायचं. त्याच्यानंतर अनेक पालक जे असे आहेत जे आपल्या मुलींना आता समाजामध्ये कसं विद्यार्थ्यांचे छेडछाडीचे प्रकार, रोड रोमिओ जे असे गाड्या वगैरे चालवतात, मुलींचे छेडछाडीचे प्रकरणे, अशा अनेक समस्या मुलींना ज्या येत्या काही काळात म्हणजे भविष्यात आणि भूतकाळात देखील घडत होत्या. या गोष्टीचा विचार करून पालकांनी काय केलं की आपल्या मुलींना देखील कॉलेजमध्ये कुठेतरी पाठवलं आणि त्यांचं शिक्षण शिर्डीमध्ये 12वीपर्यंत झालं आणि त्याच्यानंतर त्यांना थांबून घेतलं. म्हणजे काही मुलीसुद्धा या कारणामुळे शिक्षणाला मुकलेल्या आहेत. मग या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केला आणि मग भविष्यात या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल त्यासाठी 4 वर्षापूर्वीच विद्यार्थी परिषदेचा संपर्क आमच्याशी आला आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न प्लस सिनियर कॉलेजचा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता तो देखील आम्ही परिषदेच्या माध्यमातून सोडवला आहे. एक प्रसंग है कि मैं उस चीज़ के बारे में जिक्र करना चाहूँगा कि जैसे कि हमारा साईं बाबा जूनियर कॉलेज यहाँ पे है खड़ा है, वहाँ पे कोई 12वीं की छात्र थी. वो घर जाते समय उसका एक्सीडेंट हो गया था. एक्सीडेंट में तकरीबन उसके फेस में नियर बाय 7 ऑपरेशंस हुए थे और उनकी इकोनॉमिकल कंडीशन बहुत ही ख़राब थी. उनके जो फादर थे वो लड़की के फादर बहुत जगह पर गए, स्कूल में गए, कॉलेज में गए कि भैया बहुत इंजरी हुई है मेरे लड़की को और मुझे अर्थसहाय्य जो है इकोनॉमिकल सपोर्ट सबसे चाहिए. तो उस बारे में हमें जैसे ही पता चला हम अस्पताल में जाके उस लड़की को मिले, वहाँ पे उसकी कंडीशन देखी और ABVP के हम बच्चे हैं, तब तो पूरे बच्चे ही थे और एक गुल्लक निकाला कि एक बॉक्स बना दिया कि चलो भैया हम घर घर जाएंगे या फिर कॉलेज स्कूल तक जाएंगे, हर एक बच्चे की तरफ जाएंगे, हर स्कूल मास्टर की तरफ जाएंगे, सबसे रिक्वेस्ट करेंगे और उस गुल्लक में से जितना पैसा जमा होगा उतना हम उस लड़की के लिए देंगे. तो इस दरमियान हमने हर जो तालुका में स्कूल है वहाँ पे हर दरवाज़ा खटखटाया, हर बच्चे के जो मनी पर्स होता है उसमें से जितना भी हम रिक्वेस्ट करके, हमने सभी लोगों से रिक्वेस्ट करके जितना भी पैसा जमा हुआ वो हमने सब उस परिवार को दिया. ऊपर से वो लड़की जो थी साई संस्थान के कॉलेज में थी, जो घर जाते समय पूरा ID ड्रेस था उसके पास, तब ये एक्सीडेंट हुआ. तो हमने संस्थान को भी इस बात की, उन्हें जगाने के लिए इतना फोर्स किया कि वो खुद जग गया और साई संस्थान ने भी उनको इकोनॉमिकल सपोर्ट किया. तो ये बात हमारे जहन में आती है कि जब एक मुट्ठी हम विद्यार्थी हो गए और ABVP का एक बैनर लेके हम खड़े हो गए, डट गए, तो बड़े से बड़े जो तूफान है वो हम पेलने के लिए मजबूत हो गए थे. तो जैसे मैंने न्यूज़पेपर में पढ़ा कि आप लोगों ने रोड पे आंदोलन किया, रोड आपने बंद कर दिया क्योंकि रोड की अवस्था बहुत गंदी थी. उस पर बहुत से बच्चे, बहुत से युवक, बहुत से बड़े आदमी, बुजुर्ग आदमी, ये उनका एक्सीडेंट हो जाता था. तो इसलिए आपने रोड बंद कर दिए थे. तो आपको क्यों लगा ऐसा करना चाहिए? नगर मनमाड़ का जो ये महामार्ग है ये काफ़ी सालों से इसका जो प्रश्न है वो छूट नहीं रहा था. मतलब अभी तक वो छूटा नहीं है. जो कि यहाँ पे बहुत सारे मतलब जो है राजकारणी लोग, उनके बहुत सारे सत्ता अब तक बदल गए, लेकिन अब तक जो महामार्ग है उसका सवाल छूटा नहीं है. तो कुछ दिनों से जो महामार्ग की जो लॉकडाउन में हालत हुई है, तो इसको समझ में लेके जो उस पर जो होने वाले अपघात है वो बहुत सारे मतलब भीषण अपघात हो रहे थे, जिसमें कई लोगों का मृत्यु हुआ. कई लोग मतलब ऐसे थे जिनके हाथ पैर ये परमानेंटली चले गए, ऐसे कुछ लोग थे. तो ये सब सवाल लेके अभी रिसेंटली जब अपना भारत का लॉकडाउन खुला
तब रिसेंटली कॉलेजेस वगैरह सब चालू होने लगे। तब जब विद्यार्थी ट्रैवल करने लगे बस से, तो उनको पता चला कुछ विद्यार्थियों का भी एक्सीडेंट हुआ उसमें। और रिसेंटली 10-15 दिनों के पहले जो संजीवनी महाविद्यालय के जो प्रोफेसर थे, उनका वो दिल्ली प्रवरा नगर से ऑलमोस्ट 20-30 किलोमीटर वो 2 व्हीलर पे ट्रैवल करते थे। तो उनका नगर मनमाड हाईवे पे ऐसा मतलब उनका एक्सीडेंट हुआ जो हम आंखों से भी देख नहीं सकते। वो सब एक्सीडेंट बच्चों ने उनके खुद आंखों से देखा। तो ये सवाल सब बच्चों के मन में थे। जब बच्चे खुद उतरे रास्ते पे, तो उनको ये सवाल आया कि ये कब तक मिटेगा। तो उसके बाद बच्चों ने जो अपना प्रशासन है उनके पास निवेदन लेटर्स दिए कि ये तुम सॉल्व करो। उसके बाद ऑलमोस्ट बच्चों ने 7 to 8 डेज वेट किया, तभी भी प्रशासन ने उस पर कोई भी कार्रवाई नहीं की, या कि मतलब उस रास्ते का कोई भी मतलब जो निर्णय होता है वो नहीं लिया। उसके बाद फिलहाल 3 दिन पहले एक बच्चे का एक्सीडेंट हुआ, उसमें वो मतलब उसका मृत्यु हुआ उसमें। तभी फिर बच्चों में जो आक्रोश हुआ कि हमारा सर का हुआ, उसके बाद आज हमारे में ही जो अपना मित्र है उसका एक्सीडेंट हुआ, तो उसमें जो आक्रोश मिला, तो विद्यार्थियों ने ऐसा मतलब मिलके सब ने बात की। उसमें ऐसा हुआ कि सब विद्यार्थी रास्ते पे उतरेंगे, तब तक जो अपना प्रशासन है उसकी आंखें खोलेगा नहीं और उस पर कुछ कार्रवाई होगी नहीं। तो ये सब अपन मतलब जिसमें कुछ बुजुर्ग लोग थे उनका भी एक्सीडेंट होता था। अभी जो ये 2 मृत्यु हुए इसलिए ये सब अपने को पता चला, लेकिन रोज ना रोज उस रास्ते पे कोई ना कोई एक्सीडेंट हो रहा है। किसी का पैर टूट रहा है, किसी का हाथ टूट रहा है। ऐसे सब घटनाएं ध्यान में लेके विद्यार्थी परिषद को मजबूरी से कल नगर मनमाड हाईवे के लिए रास्ते पे उतर के आंदोलन करना पड़ा। मैंने ये आपको इसलिए पूछा आप सबको क्योंकि मुझे लगता है, जो मैं देखती हूँ कि बहुत से नेता, बहुत से कार्यकर्ता कुंभकर्ण जैसे सो रहे हैं। मतलब इतने एक्सीडेंट हो गए हैं, जैसे आपने बताया उनके बहुत से हाथ टूट रहे हैं, पैर टूट रहे हैं। तो आपको क्या लगता है आपने क्या करना चाहिए? और माझ्या मते मला एवढंच वाटतं की लाईक एक सुरक्षित रस्ता असणं हे प्रत्येकाचं आपला हक्क आहे तो, एक सुरक्षित रस्ता। आपण कुणाला निवडून का देतो? आपल्याला सुरक्षित रस्ते मिळावं, आपले जे पण डेली सोर्सेस आहे, सोशल जेही काय बोलू शकतो आपण अडचणी आहे, त्यासाठी आपण कार्यकर्ता नेमून दिलेला असतो तो। तर मग जर जातोय आपण, तो मार्ग जो असा आहे की हजारो गाड्या रोज वाहतात तिथनं, मोठ्या असो लहान्या असो, शिक्षक तिथून ट्रॅव्हल करता, स्टुडंट्स तिथून ट्रॅव्हल करता, येणारे जाणारे ट्रॅव्हल करता, आणि सगळे डोळ्यांनी बघताय, जे नेते आहेत तेही तिथनं ट्रॅव्हल करताय। हा मेन मुद्दा आहे, तेही ट्रॅव्हल करताय, पण ते असं बघून पण न बघितल्यासारखं करताय की मग आता खरंच त्यांना दिसत नाही की ते सोंग आणताय न दिसण्यासारखं, ते आपल्याला माहित नाही। मग आता एवढं दिसूनही वरून असं नाही की काही होत नाहीये, तिथं अपघात होत आहे। प्रोफेसरचा अपघात झाला, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो स्टुडंटचा अपघात झाला, ठीक आहे, तो छोटा होता म्हणून झाला, पण प्रोफेसरचा पण अपघात झाला, जो वेल ट्रेन्ड सर आहे, जे रोज 30 किलोमीटर 40 किलोमीटर प्रवास करताय, त्यांचा अपघात होतोय। याचा अर्थ काय? त्यांची चुकी। आणि त्या दिवशी सगळ्यांनी बघितलं, आमचे स्टुडंट्स ट्रॅव्हल करत होते, त्यांच्या शेजारून ट्रॅव्हल करत होते, अक्षरशः आमच्या बरोबरचे सेकंड इयरचे जे स्टुडंट्स होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांनी गाड्या साईडला लावल्या, त्यांना सुद्धा चक्कर आले। अक्षरशः तो रस्ता पूर्ण रक्ताने भरलेला होता आणि पूर्ण मासाने भरलेला होता। त्या सरांचं मृतदेह 2 तुकड्यांमध्ये दिसत होतं, एका साईडला पण त्यांच्यावरती ते शाल टाकलेली होती, दुसऱ्या साईडला दोन ठिकाणी मीन्स असं त्यांचं 100 मीटर ते असे घसरत गेलेले होते, इतका घाण अपघात झालेला होता त्यांचा। तर मीन्स ते बघूनही आम्हाला असं वाटलं, तेव्हा तर हळहळ झालीच। तर मग आपण जेव्हाही बोलतो शिर्डीमध्ये काय झालं, फक्त हळहळ व्यक्त करतो घरामध्ये बसून, तर मग आम्ही असा निर्णय घेतला, फक्त हळहळ व्यक्त करून काही होणार नाहीये, कारण की कुणी प्रत्येक जण असंच करतोय, बघून न बघितल्यासारखं करतोय। जवळ आपण काही पाऊल उचलणार नाही तेव्हा ह्यो रस्ता काय बांधला जाणारच नाही। आणि आपण ऐकतोय गेल्या 3 महिन्यापासून लोक काय बोलताय, दिलेलं आहे काम, ठीक आहे, दिलेलं आहे तर मग काम चालू करा ना तुम्ही। आम्ही मीन्स एवढं आता सगळे जीव मुठीत धरूनच ट्रॅव्हल करताय तिथे ना। आज यांचा नंबर झाला, उद्या त्यांचा नंबर झाला, परवा आपलाही लागू शकतो। वरती देवाने काय लिहिलेलं आहे ते आपण बघू नाही शकत। मग आपण जर अपघात टाळू शकतोय तर मग करा ना तुम्ही काम, करा ना तुम्ही। कधी करणार आहे काम? तुम्ही सांगताय करताय, आम्हाला एक तारीख नेमून द्या ना, तुम्ही कधी।
यासाठी विद्यार्थ्यांना पुढे होऊन विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करायच्या ऐवजी जेलमध्ये नेताय. हेच का तुमचं सपोर्ट? मीन्स तुम्ही मोठे असूनही तुम्ही बरोबर आहे, म्हणजे माझं म्हणणंच ते आहे की तुम्ही बघून न बघितल्यासारखं करताय की सोंग आणताय. हाच एक मोठा प्रश्न आहे. तर मग आमचा प्रश्न हा लवकरात लवकर सोडावा त्यांनी. त्यामुळे आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो आणि बहुतेक भरपूर जणांच्या आता हे लक्षात आलंय की घरी बसून आणि बोलून हे होणार नाहीये, असंच रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि असेच आपले प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. अजून पण आहे बोलायचं, पण बहुतेक येईलच ते पुढच्या याच्यामध्ये. अगदीच जसं दीदीनी सांगितलं की न बघूनही ते न बघितल्यासारखं करता आहे. दीदी मी तुला एक सांगू इच्छित आहे की एकदा मी राहात्याला जात होते बाजारात, तर तिकडं मी बघितलं की अचानक काम सुरू झालं. मला वाटलं ठीक आहे आली ह्यांना सद्बुद्धी की ह्यांनी केलं ते, पण मी तुला सांगू इच्छित आहे की हे त्यांनी केलं कारण एक मोठा माणूस, एक पॉलिटिशियन तिकडे येत होता. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, जर तुम्ही असं बघितलं तर तुम्ही पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही प्रोटेस्ट करायला पाहिजे. तर जसं तुम्ही मला सांगितलं ह्याच्याने मला कळतं की तुमचे विचार खूप चांगले आहेत आणि समाजासाठी, आपल्या भारतासाठी, भारताच्या फ्युचरसाठी हे खूप चांगले आहेत. तर तुम्ही तुमच्या ABVP या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अजून काय करणार आहात? तुमचं विजन काय आहे? तर जसं दीदीने आपल्याला विचारलं की ABVPच्या माध्यमातून आपण शिर्डीसाठी किंवा आपल्या भारतासाठी ऑल ओव्हर म्हणजे भारतासाठी आपण काय करणार आहेत, तर बऱ्याचशा ठिकाणी ABVP पोचते आता या स्थितीला की बरेचसे गावं किंवा बरेचसे ग्रामीण भाग जे असे आहेत जिथे विद्यार्थ्यांना किंवा म्हणजे विद्यार्थ्या पालकांमध्ये म्हटले ॲक्च्युअल तिथे परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जनजागृती हा जो मुद्दा आहे तो त्यात म्हणजे विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे आपल्या आत्ताच्या स्थितीला जसं आपण आत्ता परिस्थिती बदलतीये त्याच्यानुसार आपण जर बघतो तर विद्यार्थ्यांना शिकण्याचा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या या परिस्थितीला. त्यासाठी ABVP भरपूर प्रयत्न करते की सामान्य माणसापर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या पालकांकडे किंवा त्या गावाकडे अशा योजना कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल. आपण जर काय पाहतो आता लॉकडाऊनच्या काळात बरेचसे घर असे आहेत की ते उद्ध्वस्त देखील झाले. तर आपण बघतो की जिथे इकॉनॉमिक प्रॉब्लेम हा भरपूर उद्भवला गेला. तर जसं पाहतो की महाविद्यालय बंद होते, त्यानंतर मुलांना म्हणजे सगळंच ऑनलाईन झालं जवळपास विद्यार्थ्यांना. जर आपण पाहतो जसे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत, या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलं हे देखील मोठ्या मोठ्या घरातले आहेत किंवा त्यांना सुखसुविधा सगळ्या प्रोव्हाइड आहेत. पण जे ग्रामीण भागातले लोक आहे ना त्यांच्याकडे कसले मोबाईल आहे ना त्यांच्याकडे कोणते अत्याधुनिक साधन आहेत. तर यासाठी ABVP देखील प्रयत्न करते की तिच्या परीने किंवा सर्व म्हणजे जे प्रशासन आहे किंवा जे मोठे मोठे व्यक्ती आहे किंवा मोठे मोठे संघटना आहेत त्यांच्याकडे स्वतः ABVP जाऊन या सर्व सामान्य मुलांसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करते. त्याच्यानंतर या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिले बोललो की इकॉनॉमिक प्रॉब्लेम, त्याच्यानंतर इकॉनॉमिक प्रॉब्लेम हा फक्त शैक्षणिक विषयासाठी नाही पण कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले, त्यानंतर लोकांकडे पर्यायच नाही राहिले की आता आपल्याकडे देखील म्हणजे माणसंबळ कमी आहे. त्याच्यामुळे जे देखील लहान लहान मुलं आज आपण जेव्हा पाहतो, जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्र भागात किंवा भारतभरात फिरतो तर लोकांनी अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांनी आपले लहान लहान मुलं सुद्धा हे देखील कोणत्या ना कोणत्या तरी कामाला लावलेत. हे आपण पण बघतो. कुठे तुम्ही बस स्टँडवर गेलात, रेल्वे स्टेशनवर गेला किंवा फिरत जरी असाल तरी लहान लहान मुलं आपल्याकडे वडापाव घेऊन येतं किंवा कोणी आपल्याला पाणी बॉटल विकायला येतं. या ज्या परिस्थिती आता मी देखील मागच्या 1 महिन्यापूर्वी 7 डिसेंबरला 7 जानेवारीला माझा जॅपनीज लँग्वेजचा पेपर होता. त्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. तर पुण्याचं नुकतेच लॉकडाऊन तिथे खोललेलं होतं. तर तिथले काही कुटुंब मी असे बघितले की ज्यांच्याकडे सगळं म्हणजे त्यांना घालायला कपडे, त्यांच्याकडे बॅग आहेत, त्यांच्याकडे डब्बे आहेत, त्यांच्याकडे सगळ्या वस्तू आहेत, पण त्यांचे मुलं हे जिथे पुण्यासारख्या ठिकाणी असे लहान लहान मुले चिमुकले ज्यांचे काही 1-1.5 वर्षाचे सुद्धा असतील. आता पुण्यामध्ये आपण बघतो की रहदारी कशी आहे काय आहे,
तर हे मुलं तिथे प्रत्येक मुलगा प्रत्येक माणूस जिथे येईल त्याच्याकडे जाऊन खायला मागत होते किंवा पैसे मागत होते. तर मी स्वतः त्या कुटुंबाकडे गेलं, म्हटलं तुम्ही या मुलांना, तुमचं ठीक आहे तुम्ही करू शकता, पण या मुलांना तुम्ही असं डायरेक्ट माणसांकडे पाठवताय किंवा तुम्हाला देखील माहित नाही हे मुलं कोणाकडे जात आहे. आता कोविडचा काळ चालू आहे, या मुलांच्या तोंडाला मास्क नाहीये, यांना काही झालं तर याची जबाबदारी कोण? तर पालकांचं असं म्हणणं पडलं की आमच्याकडे पर्यायच नाही उरले आता, की या मुलांना शिकवणे आम्ही काय करू? जर शिकवायचं असेल तर आम्हाला पैसा लागणार आहे, नाही शिकवलं तरी आम्हाला पैसा लागणार, त्याच्यापेक्षा आम्ही यांनाच म्हणजे आमच्या पैसे आणण्यासाठी यांचा वापर करावा. तर मग त्या ठिकाणी भरपूर अशी हळहळ लागली की आपली एवढी मोठी संघटना आहे तर आपण नक्कीच यांच्यासाठी काय करू शकतो. तर शिर्डीमध्ये पण आपण बघतो की शिर्डी एवढं मोठं शहर असूनही शिर्डीत पाहिजे तशा सुविधा आज ताग्यात म्हणजे झाल्याच नाही आहेत विद्यार्थ्यांसाठी. जसं ABVPचा जवळपास ABVPला 7 ते 8 वर्ष संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे ह्या 8 वर्षानंतर सिनियर कॉलेज झालं. जसं आपलं मयूरदादा, चेतनदादा बोललेच की सिनियर कॉलेजसाठी किती मोठा संघर्ष करावा लागला. तर शिर्डीत एवढा मोठा म्हणजे जवळपास पूर्ण जगभरातून शिर्डीत भक्त भाविक येतात, साईबाबा संस्थांकडे कोट्या रुपयांनी डोनेट करता. तरी पण शिर्डी म्हणजे आपण वैयक्तिक पाहता साईबाबांचंच नाही, पण शिर्डी या ठिकाणी अशी कोणतीच जागा नाहीये जिथे आपण दाखवू शकतो की शिर्डीने ही डेव्हलपमेंट केली आहे. आत्ता शिर्डी जागी झाली डेव्हलपमेंट करायला, जेव्हा लोक सामान्य व्यक्ती जेव्हा आवाज उठवायला लागले तेव्हा. तर आपण पाहतो की शिर्डी शहरामध्ये माझ्या मते जसं मी बोललो की शिर्डीला भरपूर मोठ्या भेट भेटतात, कारण ते एक धार्मिक ठिकाण आहे. साईबाबांमुळे इथे भरपूर लोक डोनेट करतात, भरभरून डोनेट करतात. तसंच आपल्या शिर्डीसाठी काही वर्षांपूर्वी एक इमारत डोनेट झाली, जे भाई ठाकूरचं जे आहे तिथे एक इमारत आपल्या साईबाबा संस्थानला डोनेट करण्यात आली आहे की जिथे पूर्ण भारतामधून जे स्पर्धा परीक्षांसाठी सगळ्यात मोठं असं केंद्र तिथे होणार होतं. तर ते देखील आज साईबाबा संस्थांनी ताब्यात घेऊन त्यावेळेस भरपूर अशी आश्वासनं दिले, भरपूर न्यूज फिरल्या की ही जी बिल्डिंग आहे ही स्पर्धा परीक्षांसाठी, हे पूर्ण भव्य दिव्य स्पर्धा परीक्षांसाठी ही बिल्डिंग डोनेट करण्यात आली. पण अजूनही ती बिल्डिंग बांधूनही त्या बिल्डिंगचा कोणत्याही प्रकारचा उपयोग केला जात नाही किंवा ती आज ताग्यात विद्यार्थ्यांपर्यंत ज्यासाठी तिचे भूमिपूजन असे ना की ज्यासाठी ती उभारली गेली ते अजून देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाहीये. तर ABVP या पुढचा जो लढा आहे ABVPचा, हा सगळ्यात मोठा लढा यासाठीच राहील की ती बिल्डिंग आम्हाला पहिले चालू करायची आहे. त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणत्याही दर्जाचा संघर्ष करायला लावला तरी आम्ही तयार आहोत. आणि जसं दीदी बोलली की तुम्ही ABVP कडनं अजून कुठे काय कामं करणार आहे, तर जसं शिर्डीसाठीच बघतो की शिर्डी साईबाबा संस्थांचं हे खूप मोठ्या दर्जाचं हॉस्पिटल आहे, जे मोठ्या मोठ्या सिटींमध्ये नसतं. अशा दर्जाचं सगळे इक्विपमेंट, सगळे डॉक्टर्स, सगळे नर्सेस, सगळ्यात मोठा स्टाफ साईबाबा संस्थान आपलं हे मेडिकल विभागात चालवतं किंवा मेडिकल विभागात म्हणजे आपलं जे साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल आहे तिथून जगभरातून लोक उपचार घ्यायला येतात आणि आपल्याकडं खूप असे टॅलेंटेड मोठे शिकलेले डॉक्टर्स लोक तिथे काम करतात. तर शिर्डीसारख्या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं हे भरपूर दिवसांपासून लोकांचे मुद्दे आहेत किंवा विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. कारण मेडिकल कॉलेज आपण जसं पाहायला गेलं तर मेडिकल ही फील्ड आता खूप वास्ट झाली आहे. त्यात भरपूर अशा आपण जसं बोलतो की त्यात भरपूर सारे असे टेक्निक किंवा भरपूर त्याच्यात विभाग पडले आहेत. तर आपण जर असं सामान्य माणसं किंवा इच्छा झाली, आता प्रत्येकाचीच इच्छा होती की मला काय शिक्षण घ्यायचं, तर जसं डॉक्टर ही पदवी घेण्यासाठी आपल्याकडे एक फॅक्ट येतो, डॉक्टर ही पदवी घेण्यासाठी भरपूर असे पैसे लागतात आणि ती खरी बाब आहे. जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी डॉक्टर बनायचं किंवा एखादी हुशार मुलगा असला पण त्याची फायनान्शियल लेवल नसली किंवा इकॉनॉमिक त्याला सपोर्ट नसेल तर तो MBBSचं शिक्षण घेत नाही. आपण आजही पाहतो, त्याची इच्छा असून सुद्धा. पण जे मोठे लोक आहेत ज्यांना फक्त पदवी पाहिजे किंवा ज्यांना फक्त पदवीधर व्हायचंय ते किती लाखोच्या किंवा करोडोच्या संख्येने डोनेशन भरून MBBS साठी किंवा डॉक्टर या पदवीसाठी कुठेही शिक्षण घेतात. तर मग त्याचसाठी आपल्याला शिर्डी या ठिकाणी मेडिकल कॉलेजची मागणी करायची आहे की जेणेकरून सामान्य विद्यार्थी ज्याच्याकडे खरंच टॅलेंट आहे, ज्याच्याकडे खरंच त्याचा IQ आहे की तो या पदासाठी तो निवडू किंवा त्याची कॅपेबिलिटी आहे त्या पदासाठी, डॉक्टर या बनण्यासाठी, तर त्यासाठी देखील ABVP प्रयत्न करणार आहे आणि साईबाबा संस्थांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजची मागणी करणार आहे आणि ती मेडिकल कॉलेज होणारच ABVPच्या माध्यमातून. मी आज म्हणजे
घोषित करतो किंवा जाहीर करतो, त्यासाठी आम्हाला कोणताही प्रकारचा संघर्ष किंवा कोणत्याही प्रकारची पावलं उचलावं लागतील त्यासाठी ABVP आज सज्ज आहे. खूप छान आहे वाटलं तुमचे विचार ऐकून. तर दादा तुम्हाला काय वाटतं? बाबांच्या या शिर्डी नगरीमध्ये जी बाबांची नगरी आहे, अनेक दुरून दुरून या ठिकाणी साईभक्त येतात. साईभक्त हे बाबांची नगरी खूप मोठं, बाबाच्या या ठिकाणी मोठं अन्नदानाचं काम या ठिकाणी होतं. जो यज्ञ चालतो अन्नदानाचा, तसाच यज्ञही अन्नदानाच्या प्रमाणे तसाच ज्ञानदानाचाही यज्ञ या बाबांच्या नगरीमधून देशामध्ये त्याचे पूर्ण असं विकृत, पूर्ण देशामध्ये त्याचा जो ज्ञानदानाचा जो कार्यक्रम आहे असा पूर्ण त्याचं निर्माण व्हावं या बाबांच्या नगरीमधून, असं विद्यार्थी परिषद विचार घेऊन भविष्यामध्ये ज्या शैक्षणिक समस्या आहेत, जसं माझे मित्र बोलले की मेडिकल कॉलेज संदर्भात मेडिकल कॉलेज उभारून साईबाबाच्या संस्थांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज उभं राहावं आणि ते मेडिकल कॉलेज उभं राहिल्यानंतर जे गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जे अल्प दरामध्ये ते शिक्षण त्या ठिकाणी त्यांना मिळावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी साईबाबाच्या संस्थांच्या माध्यमातून 2 रुग्णालय चालवले जातात. त्या माध्यमातूनही ते मेडिकल कॉलेज आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिर्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्ञानदानाच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरिबांची सेवा या बाबांच्या नगरीमधून होऊ शकते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जो साईबाबा संस्थान आहे, साईबाबा संस्थानला एक साईभक्त ठाण्याचे साईभक्त होते, त्यांनी की बाबांच्या संस्थानला की शिर्डीमध्ये एक MPUC केंद्र या ठिकाणी उभं राहावं, भारतभर त्याचं पूर्ण विश्लेषण व्हावं. परंतु साईबाबा संस्थांना त्यांनी जेव्हा साधारणपणे एक 4 ते 5 कोटीच्या बिल्डिंगा या साईबाबा संस्थांना डोनेट केल्या. साईबाबा संस्थांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं की असं मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत हे 3 वर्षापूर्वी. परंतु साईबाबा संस्थांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे त्याचं काही प्रक्रिया पुढं झाली नाही. आणि आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ज्या काय अजून या ठिकाणी जसं शिक्षण या शिर्डीमध्ये उभं राहील, शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीकरांचा जो व्यवसाय या ठिकाणी कोडमेटलेला आहे, त्या शिक्षणाच्या माध्यमातून जो व्यवसाय या ठिकाणी नव्या रूपानं त्याचा उगम होईल. असे जे शिर्डीकरांचे प्रश्न असतील त्या संदर्भात विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, विद्यार्थी परिषद नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेले आहे. मोठमोठे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून झालेले आहेत आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या नेहमी विद्यार्थी परिषद नेहमी रस्त्यावर उतरणार आहे, असं विद्यार्थी परिषदेचं विजन आहे. तर आपण बोलतोय की ABVP मधून आपण अजून काय काय करू शकतो. आता जास्त लांब नको जायला, आपण शिर्डीमध्ये राहत होतो, शिर्डीचंच बोलूयात. तर आपण आता ABVP मध्ये काम करतोय. तर मग विद्यार्थी परिषद म्हटल्यावरती शिक्षण आलंच, आणि शिक्षण आलं म्हणजे आपण काय बोलतोय आज, शिक्षण हे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कोणी शिकलं नाही तर सगळे काहीच होऊ शकत नाही आहे. तर शिक्षण आलं म्हटल्यावरती एक कॉलेज तर येतच. आता एवढं भांडून बिंडून एक सिनियर कॉलेज उभं केलं आहे आणि आपण शिर्डी बोलतोय, शिर्डीमध्ये सगळं इंटरनॅशनल लेवलला चाललंय. शिर्डीचं नाव आलं का सगळे काय बोलता, हा शिर्डीला भारी. पण शिर्डीत काय आहे, काय शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज भांडून मागितलं आम्ही. शिर्डीमध्ये मेडिकल कॉलेज नको आहे का? आज आता माझी 10वी झाल्यानंतर पप्पांनी विचारलं ॲडमिशन कुठं घ्यायचं, काय करायचं. तर माझा कोर इंटरेस्ट मेडिकलमध्ये होता बरं का, खरं बोलायचं तर मेडिकलमध्ये होता माझा इंटरेस्ट. पण मग आपल्याला जवळपास मेडिकल कॉलेजच नाही. शिर्डीमध्ये राहतो मेडिकल कॉलेज नाही. जायचं असलं तर कुठं जायचं, लोणीला जायचं. फार्मसी करायची असेल लोणीला जायचं, नाही तर कोपरगावला जायचं. शिर्डी म्हणल्या आता एअरपोर्ट झालं शिर्डीमध्ये, मग एक मेडिकल कॉलेज नको का? मेडिकल कॉलेज म्हणजे झालंच पाहिजे. आणि का बरं झालं पाहिजे? आज शिर्डीमध्ये भरपूर टॅलेंटेड मुली आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघते, माझ्या मैत्रिणी ज्यांचं म्हणजे एकदम भारी इंटरेस्ट, टॉपर, पण त्यांना फक्त लाईक फ्रीडम, घरचे कसे असतात, स्ट्रिक असतात. घरचे स्ट्रिक असल्यामुळे त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू नाही शकत ते. परत फायनान्शियल पण कंडिशन ते असती. आणि आपल्या संस्थांनी एवढं डेव्हलप केलं आहे, संस्थांना एवढं डोनेशन येतं, तर मग एक मेडिकल कॉलेज तर ते आपल्याला प्रोव्हाइड करू शकता. मेडिकल कॉलेज झालं, परत लायब्ररी, लाईक स्टुडंट्सचे पण त्यांनी सगळे लाईक दुसरीकडे सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण जर ABVP मध्ये आहे, जर स्टुडंट्सचं आहे तर स्टुडंटचा जास्त मेन फॅक्टर घेतला पाहिजे. आणि ते कॉलेज तर लवकरात लवकर झालंच पाहिजे. एक लायब्ररीसुद्धा नाही शिर्डीमध्ये, तर ती लायब्ररी पण मग जसं जसं येईल पुढे तसं आम्ही प्रत्येक याच्यामध्ये सहभाग घेणार आहे. आणि आता ते मागून नाही, भांडून घ्यायचं ठरवलं आहे आम्ही. जे आमचं हक्काचं आहे ते आता भांडूनच घ्यायचं बस.
अगदीच मी संस्थानला ही विनंती करते की त्यांनी एक शिर्डीमध्ये पहिले एक मेडिकल कॉलेज आणि नंतर त्यांनी एक लायब्ररी उघडायला पाहिजे, कारण ती माझ्या वयाच्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी, अगदी मोठ्याही पार आजोबांसाठीही ते सिनियर सिटिझन्स म्हणजे त्यांच्यासाठी पण बुक्स वाचणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून मी त्यांना ही विनंती करते की त्यांनी एक मेडिकल कॉलेज आणि एक लायब्ररी तयार करावी. नक्कीच ताईंनी सांगितलेला जो विषय आहे की एक मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर सुसज्ज अशी लायब्ररी. आम्ही मागणी कोणाकडे करतोय माहिती आहे का? मागणी अशा संस्थानाकडे करतोय की त्या संस्थानात येणारा पैसा कुठंतरी सदकार्यासाठी व्हावा, अशा ठिकाणाकडे आम्ही मागणी करतोय. आज एक मागणी पूर्ण झालेली आहे, परंतु त्या मागणीसाठी अखंड असा संघर्ष करावा लागलेला आहे आणि यापुढेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खूप मोठा संघर्ष उभा करणार आहे. आणि ह्या गोष्टी जसं ताई म्हणाले की आम्ही भांडून मिळवणार आहोत, निश्चितपणे आम्ही सर्व मिळवणार जरूर आहोत. आपल्याला काही प्रश्न आता ऑनलाईन चालू असताना आलेत की नगर मनमाड रस्ता झाला पाहिजे किंवा उभा राहिला पाहिजे, त्याचा दर्जा सुधारला पाहिजे, तुम्ही भांडलं पाहिजे. मला सर्वांना विचारायचं आहे, दादाबाबा हो, विद्यार्थी आज रस्त्यावर उतरला, तुम्ही बघितली मजा, आम्हाला पकडून नेलं पोलिसांनी, आमच्या झटापटी झाल्यात, आम्ही घोषणा दिल्यात, आम्ही कॉलेजचे विद्यार्थी हाऊस म्हणून रस्त्यावर उतरलोच नव्हतो. कॉलेजच्या क्लासमध्ये बसणारे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरतायत, याचं कुठंतरी तुम्हीही समाजभान घ्या ना, तुम्हीही रस्त्यावर कधीतरी उतरा ना. हातात खड्ड्यांमध्ये आपले आई वडील काय, आपले नातलग काय, आपल्या शहरातले माणसं काय, काही विद्यार्थी काय, काही प्राध्यापक काय, छिन्न विछिन्न अशा अवस्थेत कंटेनरच्या खाली दबल्या जात आहे, तरी तुमचा आवाज घशातले घशात का? बाहेर येऊ द्या ना. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मी यासाठीच प्राऊडली सांगतोय की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे, म्हणून मला समाजभान आहे, समाज जाण आहे, म्हणून करता मी रस्त्यावर उतरलो. माझी मित्रमंडळी, माझे सवंगडी, माझ्या संघटनेचे पदाधिकारी उतरलेत रस्त्यावरती. उद्या तुम्ही का नाही उतरत आहे? तुम्ही वाट बघताय का तुमच्यापैकी कोणीतरी उद्या जाईल आणि मग मी आवाज उठवील? त्यासाठीच म्हणून सांगतोय की फक्त तुम्ही अपेक्षा करू नका, तुम्हीही रस्त्यावर उतरा. आज आम्ही रस्त्यासाठी लढलोय आणि प्रशासनाला इशारा दिलाय, नगर मनमाड रस्त्याचं काम जर येत्या काही काळामध्ये सुरू झालं नाही तर हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी परिषद ही कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ, समाजभान असलेले लोक, समाजसेवक अशा सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत आणि नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न हा तर मार्गी लावणारच आहोत. तर जसंच दादा बोलला की मीन्स आपण हळहळ करतो की नगर मनमाडची कंडिशन आपण आधीपासूनच बघत होतो, ती खूप आधीपासूनच मीन्स बेतावलेली होती एकदम. जसं पावसाळ्यापासून चालू होता बहुतेक हा मॅटर ना, खूप जण व्लॉग्स वगैरे क्रिएट करत होते. तर मग ठीक आहे, तेव्हा कोविडची सिच्युएशन होती, तेव्हा वरतूनच आपल्याला निर्णय होते बाहेर नाही निघायचं. पण मग आता सगळं जसं ओपन होतंय आणि त्या रोडवरती आपल्याला आता ट्रॅव्हल करायचं आहे म्हटल्यावरती, आता कोविडचा एवढा काळ गेला, तेवढ्या काळामध्ये ते बहुतेक रस्ते बनवूच शकले असते. निदान नाही 10 खड्डे तर 7-8 खड्डे तर ते बुजवूच शकले असते माझ्या मते तरी. तर मग आता असंच म्हणणं आहे की हां, तर तो एक पॉईंट झाला. आणि ठीक आहे, जसं ॲक्सिडेंट होतो तसं तुमच्याही घरात, आमच्याही घरात आपले आईबाप आपण बसतो आणि काय बोलतो, हळहळ व्यक्त करतो की नाही राव, लय वाईट झालं, तसं व्हायला नव्हतं पाहिजे. तू ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघितला का, ती आपण लगेच स्टोरी टाकतो नेटवर, इन्स्टावरती स्टोरी टाकतो, व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो, रेस्ट इन पीस भावा, तू गेलास आम्हाला सोडून, रस्ते लवकरात लवकर नीट झाले पाहिजे, प्रशासन झोपलेलं आहे का. आणि जेव्हा वेळ येते रस्त्यावरती उतरून मीन्स प्रशासन ते स्टेटस काय बघत नाही आणि त्यांनी काय ते जागा होणार नाही. त्यांनी आता ते ट्रॅव्हल करता तरी पण मीन्स न बघितल्यासारखं करता म्हटल्यावरती तर मग स्टेटस आणि त्याची तर मीन्स सोशल मीडियाचं त्यांना तर काही घेणंच नाही. तर मग जेव्हा आपण उतरतोय मीडिया थ्रू, आपण कव्हर होतोय आणि हा आवाज कुठून तरी त्यांच्या कानावरती जातोय, तर मीन्स पाय खेचण्यापेक्षा ना तुम्ही जर प्रोत्साहन नाही देऊ शकत आहे ना शेजारच्याला, तर त्याचा पाय पण उडू नये बरं का. त्याचा पाय पण आपण मीन्स त्याला प्रोत्साहन करू शकत नाहीये आणि करायची तुमची इच्छा नाही. आम्ही म्हणतही नाही तुम्ही आमचं प्रोत्साहन करा की दादा बाबा तुझ्या प्रोत्साहनाने आम्ही पुढे जाणार आहे, पण मग आमचा पाय पण ओढू नका तुम्ही. आम्ही जे करतोय ना ते करून द्या आमच्या ह्याच्यामध्ये. आज 5 जण आले, उद्या 10 जण येतील. आज हे केलं, हे कार्य केलं, अजून भरपूर कार्य करायचे. तर मग जी हळहळ व्यक्त आपण घरामध्ये बसून करतो, ती जर आपण रस्त्यावर उतरून जर करतोय आणि त्याचा इम्पॅक्ट होतोय ना, मग ते घरात बसून करण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर उतरून करावी
आणि मग त्याचा इम्पॅक्ट होईल आणि तो रस्ता होईल आणि मग तुम्हाला पण एका ठिकाणी कुठेतरी सॅटिस्फॅक्शन राहील की हां हे झालंय ना, तर याच्यामध्ये माझा पण कुठेतरी वाटा आहे बरं का सहभागाचा. ह्या कारण की ह्या आंदोलनामध्ये मी पण गेलो होतो आणि त्या जर ते आंदोलन करून रस्ता बनतोय आणि नंतर कुणाचा तरी जीव वाचतोय आपल्यामुळं, तर ते मीन्स मी तर म्हणते जर 2 ॲक्सिडेंट होत आहे 4 ॲक्सिडेंट होत आहे आणि ते होऊन वाचणार असेल ते, तर मग कोणताही नाही ते चांगलंच होतंय माझ्या मते तर एवढंच. अरे फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है, अरे फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है. दीदी तुला सांगू इच्छित आहे की जसं मी तुला सांगितलं मी राहत्याला गेले होते, तर तिकडं माझ्या आजीनी, मी, माझ्या भावानी, मम्मीनी, खूप साऱ्या माझ्या रिलेटिव्स त्यांनीही तो रस्ता पाहिला. तो इतकी घाण कंडिशन होती त्याची की म्हणजे आमचं जो ड्राईव्ह करत होता जी गाडी, म्हणजे मोठी गाडी होती, कार होती ती, जो ड्रायव्हर होता तोही तिथून जायला हे नव्हता. तो म्हणत होता जाऊ दे आज नको आपण उद्या जाऊ, किंवा तो म्हणत होता की आपण दुसऱ्या रोडने जाऊ. दुसऱ्या रोडला जाताना आम्ही बघितलं की तिकडं पूर्ण माती आणि खड्डे, तिकडं बाजार लावलेला. तर तिकडूनही नाही जायचं, इकडूनही नाही जायचं, जायचं कुठून हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि अगदीच मी सांगू इच्छित आहे की ही खूप शरमची बात आहे की विद्यार्थी आपले म्हणजे पूर्ण भारताचं, पूर्ण ह्या जगाचं जे फ्युचर आहे हे युवकांच्या हाती आहेत. आणि तेच युवक जे शिकलेले आहेत, जे खूप काही करू शकतात, त्यांच्या हातात सगळं आहे, पूर्ण जग आहे. आणि जर ते नसले तर आपली हा नेशन, एक कॉन्टिनेंट, एक सगळं ते काहीच नाही आहे. आणि तेच विद्यार्थी रोडवर जाऊन तिकडं आंदोलन करता, म्हणजे हे शिर्डीसाठी खूप घाण अशी गोष्ट आहे. तर जसं मी तुमचे विचार पाहिले तर मला असं वाटतं की तुम्ही युवक असून युवकांना एक संदेश द्यावा. आणि मी त्यांना सांगू इच्छित आहे, जसं दीदीने सांगितलं की तुम्ही सहकार्य करत नाही आहे तर पाय पण खेचू नका. पण त्याच्याऐवजी मी तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन करा. कारण झालं तर मीही करील का, पण मी अजून छोटी आहे, मी रोड्सवर उतरू शकत नाही कारण माझं शिक्षण नाही चालू आहे. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही या आणि गव्हर्नमेंटला फोर्स करा की त्यांनी बनवलंच पाहिजे. कारण विद्यार्थी येतात रोडवर ही खूप शरमची बात आहे. पॉलिटिशियन्स येतात, पॉलिटिशियन्सला खड्डे नको म्हणून ते रोड बनवता, असं मी ऐकलेलं नाही पण बघितलेलं आहे. आणि तिथं येऊन त्यांचा सत्कार करता, हे खूप घाण गोष्ट आहे. मला खूप घाण वाटतं हे बघायला की ज्यांनी रोड बनवलं नाही त्यांच्यासाठी फटाके, हार, फुलं सगळं त्यांच्यासाठी डेकोरेशन करून ठेवलेलं, मंडप बांधलेलं, खुर्च्या लावलेल्या वगैरे खूप काही केलेलं आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम पार. आणि त्यांच्या जर बॅकग्राऊंडमध्ये बघितलं तर त्यांनी तर एक खड्डाही बुजवलेला नाहीये. समजा त्यांना वाटत नाही की ते येऊन त्यांनी ते करावं, तिथं दूरची कॉन्ट्रीब्युशन नसतं, बिलकुल नसतं. तिथं दूरचीच बात आहे ती आपण म्हणजे त्यांनीच इमॅजिन नाही केलेली, आपण कसं काय करू. पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पण सांगितलं नाही की तुम्ही हे करा. सांगत नाही असा नेता काय कामाचा, काढून टाका अशा नेत्याला. मी गव्हर्नमेंटला सांगते. आणि खूप शरमची बात आहे आपल्या शिर्डीसाठी, कारण हे जगातलं दुसरं देवस्थान आहे, भारतातलं पण दुसरं देवस्थान आहे जिकडं खूप जास्त गर्दी होते. म्हणून खूप शरमची बात आहे ही आपल्यासाठी. मग तुमचे विचार बघितले तर मला वाटतं तुम्ही युवक असून युवकांना एक संदेश द्यावा, तर तुम्ही द्या. हो बोला. अरे दीदी तू आत्ताशी 6वीत आहे आणि तू मीन्स ॲटलिस्ट बोलली तू की मला येऊशी वाटलं. मीन्स आता जे आमच्या एजचे म्हणा, आमच्यापेक्षा मोठे त्यांच्यासाठी शर्मेची बाब आहे आता ही, की 6वीची पोरगी म्हणतीये मला येऊशी वाटतंय आणि काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊशी वाटतंय. तिची मनातून इच्छा आहे, तुझी बुद्धी इतकी तल्लक आहे की तुला आत्ताशी मीन्स तू आत्ता एवढी छोटी असूनही तुला वाटतंय की माझा पण काहीतरी हातभार असावा, की माझाही काहीतरी प्रयत्न असावा. तर
फर्स्ट ऑफ ऑल मी तुला मीन्स हार्डली कॉंग्रॅच्युलेशन करते की तू ॲटलिस्ट विचार केला. आणि तुझ्यासारख्या आपले जे यूथ आहे ना त्याला, आपल्या नेशनला तुझ्यासारख्या यूथची गरज आहे ना, की जे आत्ता घरात बसले त्यांच्यासारखी. तुझ्यासारखी यूथची गरज आहे की ॲटलिस्ट जे येता बोलता, आणि त्यांचे बोलता मी नुसतं बोलता नाही, त्यांचे ते जे बोलता ना ते कुणातरी समोर मांडतात. ते घरातल्या घरात नाही बोलत किंवा फ्रेंड्समध्ये नाही बोलत, ते नेशन समोर बोलता की किंवा कोणत्या तरी मंदिरासमोर बोलता. आणि परत तू अजून एक पॉईंट बोलली की तुला रस्ता चेंज करावा लागला. तर मग आज बघा, जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा काय होतं, रोडची तयारी लगेच. आपलं नगर मनमाड हायवे इथं लगेच मुरुम वगैरे टाकता, खड्डे वगैरे बुजवायची लगेच तयारी चालू होती त्यांची, रस्ता नीट करायचा. परत घरोघरी येऊन मत मागतात, तेव्हा त्यांना प्रत्येकाचं दार दिसतं बरं का, प्रत्येकाचं. तुला पण विसरणार नाही ते. तू 18 वर्ष झाली ना तुझ्या घरात येऊन, दीदी तू 18 वर्ष झाली, मतदान लक्ष असू दे बरं का. या टायमाला मतदान काढत लक्षात असेल तुझ्या, पण तू आज 10वीला जाती किंवा 12वीला जाती, तुला येऊन म्हणणार नाही ते की ताई तुझं 12वीचं वर्ष आहे, तुला काही फायनान्शियल हेल्प पाहिजे का, तुला कुठं बाहेर शिकायची ते आहे का, तुला आज 99% पडून दे, तुला फक्त सत्कारापुरतं बोलवतील ते, श्रीफळ नारळ देतील, झालं, फोटो काढन व्हायरल करण, बस झालं. पण असं नाही म्हणणार तुम्हाला इकॉनॉमिकली काहीतरी हेल्प पाहिजे का. मी म्हणते आपली मेंटॅलिटी केली पाहिजे की तिला 98% पडताय आणि ती पुढं जाऊ शकते. तर आपण म्हणतो निदान फुल नाही फुलाची पाकळी, असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि परत जर रस्ते बदलावे लागत असेल, जर आपण ट्रॅव्हल करतो ना आपल्याला रस्ता बदलून जावं लागत असेल किंवा विचार करावा लागत असेल, आज गर्दी ना आज खड्डे, मग आपला प्लॅन कॅन्सल करायचं ना उद्याच्या दिवशी जायचं, तर ही तर सगळ्यात जास्त शर्मेची बाब आहे. जो पण मंत्री असन काय असन त्याच्यासाठी रस्ता असा आहे की आपल्याला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल, ठीक आहे, वाहनं आता अवेलेबल झाले, आधी नव्हतं, आधी आपल्याला रस्त्याची गरज नव्हती, आपण पायी जायचो, सायकलीवर जायचो. पण आज काय आहे, प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. कुठे जायचं असलं तर रस्ता म्हणजे सगळ्यात एक मेजर फॅक्टर येतो आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी. तर रस्ता हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण ते घेतलं होतं. आणि तिथे तू विचार केला, त्याचे मी तुला सल्यूट यार, डायरेक्टली तुला सल्यूट आहे, तू फक्त विचार केला तेच खूप झालं. अगदीच हे खरं आहे. कारण जसं तू सांगितलं की एका मुलीला ते मतदानासाठी बोलवत आहे की तू ध्यान ठेव, पण ते इकॉनॉमिकली त्यांना विचारत नाही की तुला काही सपोर्ट पाहिजे. परत तिकडं संगमनेरला कोपरगावला जाऊन तिला तिकडं तिथपर्यंत 20-30 किलोमीटर्स तिला जाऊन तिला तिकडं परत शिक्षण करायचं, मग इकडे यायचं किंवा तिकडंच राहायचं. त्यात पण सेफ्टी आहे की नाही, हो ते पण, आणि तिकडं पण रोड पण आहे का नाही ते पण नाहीये ना. म्हणजे तिला इलेक्शन साठी बोलवता, मत कर बाबा, तू वोट कर तू. आपण बोलतो पण खरंच तिने वोटच करायला नाही पाहिजे. कारण तिला रस्ता नाही आहे जायला, तिला मेडिकल कॉलेज नाहीये, इकॉनॉमिकल सपोर्ट पण नाहीये. मग ती मुलगी करील तर काय करील, आणि तिचे पप्पा किंवा तिचे फॅमिली मेंबर्स जे पण असतात ते पण काय करणार, कारण तिला काहीच नाहीये. आणि ह्या तिन्ही गोष्टी तिला खूप गरजेचं आहे तिकडे जायला. त्याच्यात खर्च होतो, तिला मेडिकल कॉलेज नाहीये शिर्डीमध्ये, किंवा ती इकडूनच जाईल. जरी इकडून गेली ती तरी तिला एक रोड तर पाहिजे ना तिकडं जायला, आणि त्या रोडवरच खड्डे, तर ती काय करणार, तिथं जाणारच नाही, ती घरीच राहील, लग्न करील आणि परत ते सगळं संसार. तर खूप घाण वाटतं हे विचार करून, हे ऐकूनही. दादा तू कसं प्रेरित करशील युवकांना. आपण आपल्याकडे दिदी आहे, तीही काल तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मला असं वाटतं की तिच्याकडून आपण थोडासा अनुभव तिचा शेअर करून घेऊयात. नमस्कार. सगळ्यात पहिले मी असं बोलेल की आज एक कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर येतोय, ही सर्वात दुर्दैवी बात आहे. नेत्यांना सगळं पाहिजे, आणि एक अशी गोष्ट आहे विचारात घेतली तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या दिवशी नेत्याला त्या रस्त्यावरून प्रवास करायचा असतो त्याच रात्री तो रस्ता बनला जातो. पण जेव्हा तिथे व्यक्तींचे ॲक्सिडेंट होतात, ते मृत्युमुखी पडतात, तेव्हा तिथं येऊन बघण्यासाठी किंवा तो रस्ता बनवण्यासाठी एकही उभा राहत नाही. असं म्हणतात ना, आता नेत्यांबद्दल काय बोलावा, जिथं खाता तिथं नेता. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण की नेते म्हणजे खाणारेच असतात, खाऊ घालणारे नसतात. प्रत्येक वेळेस एक कोणीतरी मृत्युमुखी पडावं आणि त्यानंतर काहीतरी गोष्टी घडावं, ही गोष्टच गरजेची नसते. कधीतरी नेत्यांना आम्ही आजचा युवा उद्याचा नागरिक आहे, आणि उद्याच्या नागरिकासाठी खूप समस्या आहे की त्या या नेत्यांनी सोडवल्या पाहिजे, पण असं कोणताही प्रकार घडत नाही.
प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन कुठेतरी आंदोलन करून त्यांच्या हक्काच्या बाबी मिळवणं हे गरजेचं नसतं. कधीतरी नेत्यांना पण कळायला पाहिजे की फक्त सत्कार करणं हा त्यांचा हक्क नाही आहे, की कधीतरी सत्कार देणं हे पण त्यांचं आहे. विद्यार्थी प्रत्येक वेळेस लढणार, त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी त्याला लढायचं आहे. मग ते कॉलेज असो किंवा कॉलेजच्या अनेक बाबी असो. आता साईबाबा सिनियर कॉलेज झालेलं आहे, पण ते फक्त काहीतरी किरकोळ गोष्टींमध्ये ते कॉलेज झालेलं आहे. आता बिल्डिंगला नाव दिलेलं आहे साईबाबा सिनियर कॉलेज, आम्हाला त्यात काही विषय नाही आहे. हा तुम्ही आमच्यासाठी एज्युकेशन चांगलं केलं चालू, ते आम्हाला खूप चांगलं आहे. पण त्याच्यात काही बाबी असतात, विद्यार्थ्यांना तिथे बुक्स अवेलेबल नसतात, त्याच्यासाठी त्यांनी भांडणं करा, किंवा येण्या जाण्यासाठी बस नसतात, त्याच्यासाठी त्यांनी भांडणं करा. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे भांडणं करूनच आम्हाला तुम्ही देणार आहे का? एक काम करतो ना आम्ही, एज्युकेशन सगळं सोडून देतो ना, आम्ही भांडणच करत बसतो ना. तुम्ही आणि आम्ही तरी कित्येक दिवस करायचं? आमचे घरचे बोलतात आम्हाला, हा तुम्ही फक्त आंदोलन करतात, बाकी काय इम्पॅक्ट आहे? प्रत्येक वेळेस असं घडलं नाही पाहिजे. कधीतरी तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा, कधीतरी तुम्ही पण आम्हाला येऊन विचारा ना की हा कॉलेज झालेला आहे, याच्यात काय काय गोष्टींची कमी आहे का? अगदीच ही खूप छान गोष्ट आहे दीदी, तू बोलली, मला खूप छान वाटलं तुझं हे ऐकून. आणि मी सांगू वगैरे वगैरे त्यांना रिस्पेक्ट मिळते का बरं? कारण आम्ही वोट करतो. का बरं? कारण आम्ही वोट करतो, आम्ही तिकडे जातो, त्या लाईन मध्ये राहतो, तुमच्यासाठी वोट करतो, तुमच्या पार्टीसाठी वोट करतो. पण तुम्ही काय करता आमच्यासाठी? काय म्हणजे हे तुम्ही सत्कार करून घेता, पण तुम्ही करता काय? एक चांगल्या पॉलिटिशियनला हे ध्यानात ठेवायला पाहिजे की तो कधी पण जनतेसाठी असतो आणि म्हणजे तो गव्हर्नमेंट मध्ये असतो. गव्हर्नमेंट आमच्यासाठी असते आणि आमच्यामुळे असते, हे त्यांनी ध्यानात पाहिजे. आणि त्यांनी हे पण ध्यानात पाहिजे की तो एक सर्वंट आहे, नॉट लाईक अ वर्कर, लाईक अ स्लेव, पण तो एक सर्वंटच आहे. तो एक सर्व करतो सगळ्यांना, फायनान्शियल, इकॉनॉमिकल, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जो त्याला द्यायला पाहिजे पण तो देत नाही. काल जे आंदोलन झालं, आज ताई काही विचारते, काही प्रश्न करते की आंदोलन का करावं लागलं. मुळात म्हणजे आज लाज वाटली पाहिजे. मुळात म्हणजे या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे, या सरकारला लाज वाटली पाहिजे. आज विद्यार्थी रस्त्यावर उतरताय, हक्काचं शिक्षण या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही. मी या ठिकाणी वारंवार म्हणतोय की लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि या लोकप्रतिनिधींना. का तर आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. का स्वतःचं शिक्षण, आज जे शिक्षण पाहिजे व्यवस्थित शिक्षण, ते विद्यार्थी व्यवस्थित शिक्षणापासून वंचित राहत आहे. का तर या ठिकाणी मूलभूत ज्या सुविधा पाहिजे, मूलभूत जे रस्ते पाहिजे, आज जो नगर मनमाडचा रस्ता, काय अवस्था झाली त्या नगर मनमाड रस्त्याची, अतिशय दयनीय अवस्था रस्त्याची झाली. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आपण बघतोय, संबंध सगळं महाराष्ट्र बघतोय की हा जो रोड आहे, बाबांच्या नगरीमधून हा रोड जातो, अतिशय दयनीय अवस्था या रोडची झालेली आहे. अनेक आंदोलन झाले, आज या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरताय. या सरकारला थोडी तरी लाज असेल तर या सरकारनं जो रस्ता आज या ठिकाणी दयनीय अवस्था झाली, या रस्त्याची लवकरात लवकर जी दुरावस्था झाली, याची लवकर डागडुगी असेल, याचं नूतनीकरण असेल, या सरकारने लवकरात लवकर करावं. नाहीतर या ठिकाणी या पंचक्रोशीतील या विद्यार्थी परिषदेतील अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन या ठिकाणातून उभं राहिला जाईल. आणि जे आंदोलनातून जो काही प्रश्न निर्माण होईल, या सर्वस्वी जबाबदारी हे सरकार असेल. मी या सरकारला सांगू इच्छितो की गेल्या 15 दिवसात ही चेतावणी समजा या सरकारला, या लोकप्रतिनिधींना, जर 15 दिवसात जर तुम्ही ज्या रस्त्याची डागडुगी करू शकला नसला तर अनेक ज्या ठिकाणी अनेक मोर्चे आंदोलन या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला सामोरं जावे लागेल. आणि याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची आणि या लोकप्रतिनिधीची असेल. आज विद्यार्थी अनेक प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना का मांडावे लागत आहे की विद्यार्थी आज शिक्षणासाठी शिर्डीतून बाहेर जात आहे. बाहेर जात असताना त्यांच्या समोर अनेक अपघात होत आहे, काहींचा मृत्यू या ठिकाणी होतोय, काहींचे पाय फ्रॅक्चर होत आहे. या ठिकाणी त्या रस्त्यावरून मी सांगून इच्छितो का फक्त विद्यार्थी जात नाही, अनेक या ठिकाणी नागरिक या ठिकाणी व्यावसायिक असतील, ट्रॅव्हल करताय. तुम्हाला वाटत नाही का हा रस्ता झाला पाहिजे?
हा का सगळे झोपलेले आहेत? या राज्य शासनाला मी सांगू इच्छितो, कवर झोपेचं सोंग तुम्ही घेणार आहात. लवकरात लवकर त्या रस्त्याची डागडुगी करा आणि त्याचं नूतनीकरण करा, नाहीतर आपण 15 दिवसात ही चेतावणी आजपासून 15 दिवस जर या रस्त्याचं काम नाही केलं तर मोठा या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन आणि पंचक्रोशीतील नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. आणि जर याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि शासनाची राहील. धन्यवाद. आत्ताच आमचे मित्र चेतन दादा यांनी सांगितलं की रस्त्याबाबतची एक दुर्दशा, एक तळमळ आहे. माणसाचा आवाज जेव्हा कधी वाढतो तर माणसाच्या बिंबीच्या देठापासून ज्या वेळेस माणूस तळमळीनं एखादी गोष्ट, एखादा प्रश्न मांडत असतो. विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो त्यावेळेस अनेक प्रश्न सोडवले. आता मला असं वाटतं की आपण विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना, नवतरुणांना एक सांगू इच्छितो की साधारणतः मित्रांनो, आपण कॉलेजला जातो. कॉलेजला जात असताना आपल्याला आयडेंटिटी कार्ड मिळतं. आयडेंटिटी कार्डची किंमत असते 60 रुपये. ही 60 रुपये किंमत कशाची आहे कोणी प्रश्न विचारलाय? मार्केटला जाऊन याच आयडेंटिटी कार्डची किती किंमत आहे विचारले? साधारणतः 15 रुपयात मिळणारं आयडेंटिटी कार्ड हे 60 रुपयाला मिळतं. आपण म्हणतो की माझे फक्त थोडेच पैसे एक्स्ट्रा गेले, असा विचार करून विद्यार्थी ही गोष्ट कानामागे टाकतो. त्यावेळेस विद्यार्थ्यांना खरं गणित लावायला पाहिजे की कॉलेजमध्ये साधारणतः 10,000 विद्यार्थी आहेत, तर 10,000 गुणिले एक्स्ट्राचे जेवढे पैसे होतात तेवढे, असं करून कॉलेज एक काय म्हणता येईल की शैक्षणिक काळाबाजारीचं, एक शैक्षणिक काळाबाजार म्हणूयात किंवा एक लुटीचं साधन बनलेलं आहे. तर हे कुठंतरी थांबायला हवं. यासाठी कोण आवाज उचलणार किंवा कोण नेता होणार याची वाट बघत बसू नका. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हा प्रश्न उचलू शकतो तर तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कधीही सव्वा फी वसूल केली जाते, कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. सध्या एक परिस्थिती तयार झालेली आहे. कोरोना नंतर खाजगी शाळांमध्ये, सध्या आपल्या आजूबाजूलाही खूप साऱ्या खाजगी शाळा आहेत, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन क्लासेस चालू आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळं काही बंद आहे, बसेस बंद आहे, वर्ग लावलेले आहेत, शिपाई इव्हन घरी आहे, त्यालाही पगार नाहीये, शिक्षकालाही जेमतेम पगार दिला जातोय. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक घरी असताना सुद्धा खाजगी शाळेवाले सध्या कुठलाही कायदा कानून न पाहता विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून त्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद करतायत आणि फीची डिमांड करतायत. मी म्हणतो की जर कुठलंही ऍडमिनिस्ट्रेशन सध्या काम करत नाही आहे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः ठप्प आहे, फक्त शिक्षक त्याच्या घरून ऑनलाईन क्लासेस जर घेत असेल तर माझा प्रश्न आहे, पालकांनी संपूर्ण फी का भरावी? प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही विद्यार्थ्यांना पुढे यायला पाहिजे. जसं की आज कॉलेज तरुण रस्ता विषय पुढे आलेले आहे आणि रस्ता विषयामुळेच या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली आहे. जसं की दादा म्हणाले की 15 दिवसात येणाऱ्या 15 दिवसात जर या शासनानं या रस्त्याकडे, कारण आम्ही रस्ता प्रश्न हातात घेतलाय, आम्ही काहीतरी स्टंटबाजी केली आहे आणि विद्यार्थी घरी गेले, त्यांच्यावर केसेस झाले, विद्यार्थी घाबरले आणि परत ते रस्त्यावर येणार नाही, अशी जर का शासनाची संभ्रम किंवा भ्रम अवस्था असेल तर तो भ्रमाचा भोपळा येत्या 15 दिवसात फुटेल. आणि या रस्त्यावरती ज्या लोकांचे अपघात होऊन तिरड्या बांधल्या जात आहेत, उद्या सकाळी याच शासनाची तिरडी या संपूर्ण 1000 विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी, देशासाठी नेहमीच तत्परतेने उभी राहिलेली आहे. ज्या ज्या युवकांना असं वाटतंय की आपणही या संघटनेत सहभागी व्हावं, त्या सर्व युवकांनी, कारण की आपण बघितलं असेल की आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत हे फार गरम रक्त तयार होतं ऑटोमॅटिकली, कारण की प्रश्न हा खोलवर गेलेला असतो. विद्यार्थी परिषद कामच हे करते की प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोचला पाहिजे. त्याच्या बिंबीच्या देठापासून ज्या ज्या वेळी आवाज येतो तो अगदी आतून असतो, तो देशासाठी असतो, समाजासाठी असतो आणि प्रत्येकानं हा समाजभान बाळगून पुढे आलं पाहिजे. अशा संघटनांमधून काम केलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही की एबीपी मधूनच करा तुम्ही, एबीव्हीपी व्यतिरिक्तही अनेक संघटना आहेत, त्यातूनही तुम्ही करू शकता, म्हणणं नाहीये, परंतु तुम्ही जागरूक बना, एवढंच म्हणणं आहे. डोळे झाकून मतदान करू नका. किमान साधा प्रश्न आहे, ताईने, आमच्या छोट्या ताईने सांगितलं की मुख्यमंत्री आले तर रात्रीतून रस्ता होईल. मग कुठली मंजुरी आली याला? कुठलं डांबर आलं याला? हे बोगस डांबर आहे का? नेमकं काय? रात्रीतून रस्ता तयार होतो म्हणजे कलेक्टरच्या घरी ऑटोमॅटिक पैशांचा पाऊस झाला का?
असे असंख्य प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आम्ही काहीही विचारू शकतो, परंतु रस्त्यावर उतरल्यानंतर आमची जर कोणी दखल घेत नसेल, आम्हाला जर ताब्यात घेत असेल, लाठीचार्ज होत असेल, बेड्या ठोकल्या जात असेल, तर उद्या हा विद्यार्थी तुमची तिरडी काढायला मागे पुढे पाहणार नाही. एवढाच इशारा या निमित्ताने या छोट्याशा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून देतो आणि आमच्या ताईकडे मी पुनश्च एकदा त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी देतो. अगदीच खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून. नमस्कार. आज सगळ्यांनी विषय मांडला की काल पण आम्ही आंदोलन केलं की नगर मनमाड रोडवर जे काही खड्डे आहेत, आता तुम्ही विचार करा की जो मुलगा त्या नगर मनमाड रोडवरून त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, आमचा मित्र रोशन, त्याच्या आईचं मन काय बोलत असेल हो? हा एकदा विचार करा ना की यार, एक तर त्यांची आमच्या नेबरमध्ये राहतात ते, त्यांची घरची कंडिशन तुम्हाला जर सांगितली ना सगळ्यांना, खूप गरिबीची आहे. आणि त्या बहिणीसमोर त्या पर्सनचं अशी एक घटना झाली. त्यावेळेस हे बघून खूप वाईट वाटलं की ह्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी हे आंदोलन काढलं. माझ्या डोक्यात आलं होतं यार हे खूप वाईट चाललंय, म्हणून मी चेतन दादाला कॉल केला. चेतन दादाला म्हटलं यार काहीतरी आपण आवाज उठवला पाहिजे. आपण जर असंच उद्या आपल्यातलाच एखादा व्यक्ती आपल्यासोबत पण असं काही घडू शकतं. तर मी त्याला कॉल केला, तो बोलला की निधी मंजूर झालेली आहे आणि काम चालू होणार आहे 15 तारखेपासून. तर मी म्हटलं ठीक आहे, चालेल, काम चालू होणार आहे हे ऐकून बरं वाटलं. पण ज्यावेळेस आमची चर्चा झाली तर त्या काम चालू होण्याचं पण काही मॅनेजमेंट नव्हतं. मग विचार केला, मग जशी माझी ताई बोलली की आपण आंदोलन केलं पाहिजे. मग आंदोलन झालं काल, तरी पण भरपूर लोकांनी काही सपोर्ट केला नाही. बघा, असं घाबरून जगण्यापेक्षा ना उतरा रस्त्यावर. आणि बघा, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे, उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही जर आपण सगळे असं घाबरून जगू ना की यार नको, तो पॉलिटिक्स पर्सन आहे आणि हा काय बोलेल, तो काय विचार करेल, लोकांचा विचार करून जगू ना, तर काहीच पॉसिबल नाही आहे. तर मला तरी वाटतं विद्यार्थ्यांनी जागे झालं पाहिजे. आणि इतके सगळे प्रॉब्लेम आज आपल्यासमोर उभे आहेत, त्या प्रॉब्लेमला आपण असं क्वेश्चन मार्क देऊन चालणार नाही. याचा आन्सर आपल्याकडेच आहे, हे शोधलं पाहिजे. अगदीच खूप छान वाटले तुझे हे विचार ऐकून. आणि खूप सारे असे प्रश्न आहे जे आपण सांगायला पाहिजे. आणि थँक्यू, तुमचा इतका किमती वेळ मला दिला, कारण तुमच्या विचारांनी कळतं तुम्ही कसे आहात. तर धन्यवाद सगळ्यांनी आणि ओम साईराम.